अगदी सहज पटकन होणारा पदार्थ म्हणजे रताळ्याची खिचडी। तर यासाठी मी 2 रताळे घेतलेले आहेत, कच्चे रताळे आहेत। याचे आपण देठ वगैरे काढून सालं काढून घ्यायचे आहेत। सुरुवातीला आधी आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, कारण रताळ्यांना भरपूर माती असते आणि सालं काढल्यानंतर सुद्धा पाण्यात टाकून ठेवायचे आहेत। आणि अशा मोठ्या किसणीने हे किसून घ्यायचे आहेत। याचा किस खूप जाड खूप बारीकसुद्धा नाही हवा आहे आपल्याला, अशा मीडियम असा ह्याचा किस पडलेला हवा आहे। तर दोन्ही रताळे मी किसून घेते आणि ते पाण्यात टाकून ठेवायचे आहेत। लगेच रताळ्याचा किस काळा पडतो, नव्हे तर रताळं कापल्या रताळंसुद्धा काळं पडतं। तर मी पाण्यात टाकून ठेवले आणि 2 पाणी काढून टाकलेलं आहे आणि तिसऱ्यांदा मी हे चाळणीमध्ये ठेवले आहेत। खूप स्टार्च असतं ह्याला, न धुता तुम्ही कराल तर अगदी काळा होतो आणि खूप चिकटपणा पण येतो त्याला। तर मी स्वच्छ धुवून घेतलं, अगदी बटाट्याच्या किससारखा शुभ्र झालेला आहे। हा आपण आता नितळत ठेवला आहे। तोपर्यंत आपण एक वाटण करून घेऊ। हिरव्या मिरच्या, आलं आणि मीठ टाकून मी मिरची वाटून घेते आहे। ही आपण फोडणीत वापरणार आहे। कढई मोठी ठेवली आहे, त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घातले। शेंगदाण्याचं तेलसुद्धा तुम्ही वापरू शकता। मिरची वाटलेली 1 चमचा भरून टाकली आहे आणि त्यामध्ये आपण हा किसलेला रताळ्याचा किस टाकायचा आहे आणि तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे। अजिबात चिटकत नाही, चिकट होत नाही, मस्त अशी ह्याची खिचडी होते। चवीलासुद्धा खूप छान लागते, शिवाय पोट भरते आणि पौष्टिकसुद्धा आहे। बटाट्यापेक्षा कितीतरी पटीने रताळं हे चांगलं आहे आपल्या प्रकृतीला। मिरची छान मिक्स झाली की त्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे। जाडसर कूट बनवून घेतलेलं आहे। खिचडीला वगैरे कधीही बारीक कूट न करता जाडसर करायचं, म्हणजे खिचडी छानही होते आणि चवीलासुद्धा छान लागते। आणि 3 ते 4 मिनिट ह्याला मीडियम गॅसवर छान परतून घ्यायचं आहे। अजिबात खाली चिटकत नाही, मस्त मोकळी सडसडीत खीस छान असा मोकळा होईपर्यंत आपण छान परतून घ्यायचं आहे। सुरुवातीला सुद्धा तुपामध्ये 2 ते 3 मिनिट छान परतायचा, नंतर शेंगदाण्याचं कूट टाकायचं आणि चवीपुरतं मीठ टाकून पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं। मस्त अशी मोकळी सडसडीत होते, चवीलासुद्धा खूप छान लागते। नेहमीच्या खिचडी वरीच्या भातपेक्षा आता 9 दिवसामध्ये वेगळं काहीतरी खायचं झालं तर न शिजवता न वाफवता काहीही करायचं नाही, पटकन खिसून स्वच्छ धुवून आपण याला परतून घेऊ शकतो। 2 मिनिट याला वाफ काढायची, छान अशी ही रताळ्याची खिचडी तयार होते। गरम गरम अशीच खाऊ शकता, टिफिनमध्ये सुद्धा द्यायला खूप छान आहे बदल म्हणून। मी दहीसोबत सर्व केली आहे, तुम्ही ताकासोबत सुद्धा खाऊ शकता। कशी वाटली आजची रताळ्याची खिचडी जरूर कमेंट करा। या 9 दिवसात एकदा रताळ्याची खिचडी बनवून पहा, तुम्हाला खूप आवडेल आणि पोटसुद्धा भरेल। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।